तर होतं एक दिवस असं की त्यांची सुट्टी संपत आलेली असते आणि त्यांना जायचे म्हणजे 1-2 दिवस राहिलेले होते आणि तेवढ्यात त्यांना असं समजतं की ज्या मुलीच्या ते प्रेमात पडलेले आहेत ती मुलगी स्वतःची वॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गावी आलेली आहे. आणि तसं त्यांना समजतं. त्यांच्या मनामध्ये इतकी धकधक धकधक चालू होते की आज काहीही करून तिला भेटायचं आहे. मग ती वहिनीला जे काय खरं आहे ते सगळं सांगतात की बाबा मला तुमच्या बहिणीला भेटायचं आहे. तर तसं सांगितल्यावरती त्या पण शॉक होतात, पण त्या आनंदी होतात. कारण त्यांना तो खूप आवडत असतो. कारण आर्मी मॅन असल्यामुळे त्यांची पर्सनॅलिटी वगैरे खूप छान असते आणि बोलणं वगैरे म्हणजे ह्युमन पर्सन म्हणून ते एक जेंटलमॅन असतात आणि खूप छान असतात. तर त्यांनाही असं वाटतं की आपल्या बहिणीचं लग्न भले चुलत बहीण असो पण तिचं लग्न ह्यांच्याशी झालं तर खूप छान होईल. तर तसंच ते म्हणतात काहीतरी करून मला तिला आज भेटायचंच आहे, कारण उद्या मला माझ्या ड्युटीवरती जायचं आहे. तर त्यांच्याकडे वेळ फार कमीचा असतो आणि ती मुलगी येऊन फक्त 2च दिवस झालेले असतात गावी. आणि त्यामुळे ते असा प्लॅन करतात की ती त्याचे जे चुलत भाऊ होते ते काही कारणाने त्यांना सांगतात की आपण त्यांच्या घरी भेटायला जाऊया. तर पाहुणे असल्या कारणाने गावी तुम्हाला माहितीच आहे एकमेकांच्या घरी कधीही भेटायला जाऊ शकतात किंवा गावी काय कुठेही असलं तरीसुद्धा. पण त्या दिवशी त्यांच्याकडे कारण काहीच नव्हतं. फक्त आणि कसं आहे ना, डिरेक्टली कोणाच्या घरी जाणं हे त्यांना पटत नव्हतं. पण त्या मुलीला भेटण्याचा हा त्यांच्याकडे एक लास्टचा चान्स होता. कारण एकदा जर ते परत त्यांच्या ड्युटीवरती गेले तर परत ती मुलगी त्यांना लवकर भेटणार नव्हती दिसायला. कसं आहे मला पण माहिती आहे आर्मी मॅनची सुट्टी असते ती कधी असेल, किती दिवसांनी ते येतील, 5-6 महिन्यांनी येतील असं त्यांना स्वतःला पण माहीत नसतं की पुढची नेक्स्ट सुट्टी त्यांची कधी असेल ती. त्याच्यामुळे ते खूप विचार करतात आणि एक डिसिजन फायनल करतात की नाही मला आज काहीही करून तिला भेटायचंच आहे. ते तिच्या वहिनीला वगैरे कन्व्हिन्स करतात की तुम्ही चला माझ्यासोबत वगैरे. तर त्यांची जी वहिनी असते ती पण तयार होते जाण्यासाठी आणि मग नंतर ती लोक जातात त्या मुलीच्या गावी जी वेकेशनवर आलेली असते. तिथे ती जातात त्यांच्या गावी आणि ते कसे मुंबईवरून आलेले असतात त्याच्यामुळे त्यांना कसं ना घरातलं साफसफाई हे ते वगैरे सर्व करायची असते. आणि तिचे आईवडील त्या मुलीचे होते त्या आईवडील असे बाहेर सामान आणण्यासाठी वगैरे गेलेले होते. मग त्या आईवडिलांना त्यांची ती वहीन आणि ते भेटतात रस्त्यामध्ये की बाबा असेच आम्ही आलेलो आहोत ह्या साईडला तर तुम्हाला भेटायला आलेलो आहोत. तर त्यांच्या पप्पांना माहीत होतं की त्यांची मुलगी आगाऊ आहे जराशी. म्हणजे तिला ना लग्न हा प्रकारच माहीत नसतो आणि खास करून तिला ना आर्मी मॅनची भीती वाटत असते. भीती ह्या कारणाने की इतके तिला जागे पण येत होते लग्नासाठी वगैरे, पण आर्मी मॅनचे आले ना की सरळ नाहीच बोलायची. कारण तिला असं वाटायचं की ते मला सोडून जातील, त्यांच्या आयुष्याबद्दल तिला खूप भीती वाटायची. त्यामुळे ती कधी तसा विचारच करायची नाही. पण म्हणतात ना आपण ज्या गोष्टीला जितकं घाबरतो तितकंच आपल्यासमोर ती गोष्ट येते. तसंच फारसं काहीसं त्या मुलीसोबत झालेलं आहे. शेवटी तिच्या वडिलांना समजतं की बाबा हा मुलगा तिला बघायला वगैरे आलेला आहे. मग ते वडील विजिट गावी कसं असतं एक मागचं दार असतं जे पुढे आणि मागे, तसे ते पटकन एक शॉर्टकट घेतात आणि त्या घरी पटकन लगेच जातात. ही लोक पोचेपर्यंत ती लोक त्याचे पप्पा मागच्या दाराने पोचल्यानंतर मग ते सांगतात की बाबा तुला एक असा मुलगा बघायला आलेला आहे आणि तो आर्मी मॅन आहे. अक्षरशः ती मुलगी इतकी चिडते ना, म्हणजे ती बोलते मी मुंबईत होती तेव्हा पण मला तुम्ही असे जागे आणत होतात आणि आता गावी वॅकेशनसाठी आलेले आहे इथे पण तुम्ही आल्याबरोबर मला असा प्रकार करताय. त्यामुळे तिला नाही आवडत. तर की तुझ्या बहिणीचेच आहेत रिलेटिव्ह वगैरे. तर ती बोलते ओके आहे दीदीचे आहेत तर मी फक्त भेटेन, इथून पुढचा काही प्रवास सुरू करणार नाही. तर तिचे जे वडील होते त्यांचे पप्पा बोले ठीक आहे मी बघून घेईन, फक्त बाकी काही त्यांच्याशी रिस्पॉन्स देणार नाही किंवा तुम्हाला पण लास्ट सांगते. आणि त्यानंतर मग ते खूप वेळाने आलेले असतात त्याच्यामुळे त्यांना भूक लागलेली असते. तर तिची जी बहीण असते जी त्या मुलाची जी बहिणी आणि तिची बहीण तिला सांगते की आम्हाला जेवण वगैरे करा वगैरे, म्हणजे असं नाश्ता वगैरे आम्ही आलो. कारण मुद्दामहून ती सांगते
असं नाही की आपण एखाद्याच्या घरी गेलो आणि आम्हाला जेवायला द्या, असं नाही. कारण त्या मुलाला तिला एकदम जवळून बघायची असते, जशी ती कशी बोलते, काय बोलते हे ऐकायचं होतं. त्याच्यामुळे ती आता बहिणीने सांगितले, त्याच्यामुळे नकार देऊ शकत नाही, त्याच्यामुळे ती तयार होते. आणि थोडंसं म्हणजे तिला जास्त फारसं जेवण काही येत नसतं, कारण तिची मम्मी तिथे अवेलेबल नसते. मम्मी अवेलेबल नसल्यामुळे तिला जे तोडकं मोडकं चुलीवरचं जे जेवण असतं ते करते. भाकरी वगैरे अशा भारी कडक कडक बनवते. आणि मेन म्हणजे तिच्या पप्पांना भीती असते की हिने जेवण बनवलं आहे म्हटल्यानंतर ही जेवणामध्ये मीठ वगैरे असं काही जास्त टाकून त्या मुलाचा इन्सल्ट वगैरे करायला नाही पाहिजे. पण जेन्युइन ती मुलगी तसं काही करत नाही, त्यांना जेवायला वाढते, स्वतःच सगळं करते. तर जेव्हा ते एंटर करतात जेवणाच्या रूममध्ये त्यांच्या डायनिंग टेबलवरती, तेव्हा त्या मुलीला बघून ते अक्षरशः शॉक होतात. म्हणजे इतकं त्यांनी जी त्यांच्या मनामध्ये त्या मुलीची जी एक म्हणतात ना छबी तयार केलेली होती, तशीच ती मुलगी होती. गोड, खूप सुंदर आणि बोलायला पण छान. त्याच्यामुळे त्यांनी त्या क्षणी विचार केला की मी लग्न केलं तर ह्याच मुलीशी लग्न करेन. आता त्यांनी तर हे फिक्स केलं आहे, पण त्या मुलीला तर तुम्हाला माहिती आहे की या मुलीला आर्मीमॅनची खूप भीती वाटत असते. तर ते त्या टायमिंगला काहीच बोलत नाहीत आणि असेच भेटायला आलो आहे असं ओके ओके सांगून निघून जातात. आणि निघून गेल्यानंतर ते सांगतात की मला हिच्याशी लग्न काहीही करून करायचंच आहे. पण टास्क असतो की तिला आवडत नसतं लग्न करायला, कारण तिला तिचं फ्युचर करायचं असतं वगैरे. म्हणजे खूपच असं असतं ना आजकालच्या मुलींचं की बाबा त्यांना शिकायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. तसंच त्या मुलीचं काहीतरी असतं. पण काही असं ना त्या मुलीला भरपूरसे जागे पण येत असतात, डॉक्टर, इंजिनियर वगैरे अशा प्रकारचे खूप खूप जागे येत असतात. तर त्यांना जेव्हा हे समजतं की बाबा त्या मुलीला असे लग्नासाठी वेगवेगळे स्थळ येत आहेत, तर त्यांचा जीव वर खाली होतो. म्हणजे त्यांना असं वाटतं की मी जर सुट्टीवर गेलो आणि इकडे जर लग्न ठरलं तर काय होईल. मग त्या विचारानेच ते खूप असे कासावीस होतात. आणि त्यानंतर ते स्वतःच्या घरी पण सांगतात की मी अशी एक मुलगी बघितलेली आहे, तुम्ही खरंच नक्की तिला विचारा की आम्हालाशी लग्न कराल का वगैरे. डिरेक्टली ती स्वतःच्या फॅमिलीलाच सांगतात की तुम्ही डिरेक्टली जाऊन तिला विचारा. म्हणजे बघा ना किती ते खूप भारी असतील, काही मध्ये ह्याला बोलायचं नाही त्याला नाही, स्ट्रेट फॉरवर्ड एकदम भारी. आणि त्यानंतर ते तिच्यावर प्रेम करत होते हे त्या मुलीला माहीत नव्हतं ना, त्याच्यामुळे ती मुलगी जरा त्यांना नाही 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 हा प्रकारच करत होती. मग जेव्हा तिला समजतं, तिच्या त्याच्या आईवडील वगैरे घरी जातात आणि सांगतात की बाबा असं असं आहे, माझ्या मुलाशी आम्ही जागा आणलेला आहे, स्थळ आणलेलं आहे. तर त्यामुळे अक्षरशः स्टार्टिंगला ती मुलगी नाहीच बोलते, कारण तिला आर्मी मॅनशी लग्न हे करायचंच नसतं. मग तिचा जेव्हा नकार ऐकला जातो तेव्हा त्याच्या आईवडील पण शांत होतात, कारण त्यांच्या मुलाच्या मनाचा प्रश्न असतो हा. मग ते खूप कन्व्हिन्स करतात त्या मुलीला, पण ती मुलगी काही ऐकत नाही. शेवटी ते निराश होऊन घरी जातात. आणि घरी गेल्यानंतर मग ते त्याला कॉल करून सांगतात की त्या मुलीने सरळ नकार दिलेला आहे, तिला नाही आर्मीमॅनशी लग्न करायचं. पण म्हणतात ना एका प्रेमात ते खूप जिद्दी असतात, त्यांना त्या मुलीशीच लग्न करायचं होतं. कारण 2 वर्ष ते तिच्यावर न बघता प्रेम करत होते, फक्त तिच्या आवाजावरून. म्हणजे त्यांचं प्रेम किती ग्रेट असेल बघा. तर ते एकदा त्यांच्या वहिनीला कॉल करून कॉन्फरन्स कॉल करून तिच्याशी एकदा बोलतात. तर त्यानंतर पण ती काही कन्व्हिन्स होत नाही. मग ते खूप असे निरागस होतात आणि शांत शांत बसायला लागतात. त्यांना समजतच नाही की मी कुठल्या पद्धतीने हिला सांगू. पण म्हणतात ना देवाच्या मर्जीच्या पुढे कोणाचंच काही चालत नाही. तर त्याची जी वहिनी होती आणि हिची जी बहीण, ती तिला सांगते की तुला माहीत नाही आहे, कारण तू आत्ता त्याला बघितलं आहेस, त्यामुळे तुला असं वाटते की आत्ता बघितलं आहे आणि तो माझ्यावर कसं प्रेम करू शकतो वगैरे काही. तर त्याचं तुझ्यावरती 2 वर्षापासून प्रेम आहे. तुला न बघता त्याने तुझ्याशी लग्न करायचा निर्णय घेतला होता, फक्त तुझ्या आवाजावरून. ह्याच्यावरून विचार कर की पुढच्या आयुष्यामध्ये तो तुझ्याशी किती लॉयल राहील, किती छान राहील. हे जेव्हा त्या मुलीला समजतं ना, खरंच अक्षरशः ती रडायला लागते. कारण अशी लव्ह स्टोरी होणं खूप रेअर आहे, होत नाही तशा. तर त्याच्यामुळे जेव्हा त्या मुलीला समजतं की
आपल्यावरती असा कोणतरी प्रेम करणारा मुलगा आहे, तेव्हा ती खूप रडते आणि लग्नाला होकार देते. कारण तिला पण समजतं की प्रेम हे अशा व्यक्तीवर करावं जो आपल्यासाठी काहीही करायला तयार होईल. न बघता केलेलं प्रेम हे आजकालच्या जगात तरी भेटणं मुश्किलच आहे. तर पुढे त्यांचं फोन वगैरे चालू होतात बोलायला. मग जेव्हा त्यांना समजतं की बाबा तिने होकार दिला आहे, तर तुम्हाला समजलंच असेल की त्यांच्या आनंदाचा पारा कुठपर्यंत असेल. तर ते खूप खुश होतात आणि त्यानंतर मग त्यांचं लिटरली लग्न होतं आणि आता त्यांचा संसार खूप सुखाचा आहे आणि 2 मुलं पण आहेत. तर बघा म्हणजे म्हणजे जास्त जुनी पण ही गोष्ट नाही आहे, तरीही एक आर्मी पर्सन जे आपल्या देशावर जेवढं प्रेम करतात तेवढंच आपल्या बायको मुलांवरती फॅमिलीवरती सुद्धा करतात आणि त्यांच्या ह्या लव्ह स्टोऱ्या फार रेअर असतात. तर तुम्हाला ही माझी आजची स्टोरी कशी वाटली ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण जर कोणावरती प्रेम करत असाल तर लवकर सांगा, कारण सांगितलं नाही लवकर तर तुम्हाला माहितीच आहे काय होऊ शकतं. ज्याच्यावर प्रेम करतो त्याला नक्कीच सांगा की माझं तुझ्यावर प्रेम आहे, कारण जेवढा उशीर करणार तेवढा चान्सेस कमी आहे. तर तुम्हाला माझी स्टोरी कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तसंच आपण नवीन स्टोरीबद्दल परत भेटणारच आहोत, म्हणजेच गप्पा गोष्टी या चॅनलवरती. तोपर्यंत बाय.